तर मंडळी सकाळी आपल्याकडे आले होते दादा आणि सैन्य दादा. त्यांचं काहीतरी काम होतं, तर त्यांचं म्हणलं पटकन काम करून घेऊ. तर जय श्रीराम मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आलो आपण आपल्या दुकानावरचे जे जुनं दुकान होतं त्याची पत्रे ते काढायचं होतं पूर्ण. तर ते म्हणलं पटकन चला नटन ते म्हणलं आता पहिले नटन ते खोलून घेऊ लगेच म्हणलं फास्ट मध्ये. फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर। एवढं होतच कुठं लगेच आपल्याला ग्रामपंचायत मधून फोन आला की इकडे पटकन काहीतरी थोडस ते कॅमेऱ्याचे सेटिंग करायचे आहे. तर आपली गाडी काढली आणि मम्मी त्यांना सोडवायला चालू पंचाळ्याला, कारण त्यांची आज ट्रेनिंग होती पालवीची. तर म्हणलं पटकन चला जाऊ सोडून येऊ. तिथं मम्मी त्यांना सोडलं आणि लगेच निघालो आपण परत घराकडे जायला. मधून निघालो तेवढ्यात भेटली आपली विशाल भाऊची डीजेची गाडी. भाऊ तर काही साईडच जायना, भाऊ निस्तार सगळे चालला होता. त्याच्यात आपण लगेच निघालो पुढे त्याच्या गाडीच्या. म्हणलं चला आता निघू पटकन घराकडे जायला. दुपारी सगळे काम आटपले बसलं निवांत पिक्चर पाहत. म्हणलं साऊथचा पिक्चर चालू होता जी सिनेमा, एकदम मस्त. परत 5 वाजले म्हणलं निघावं आता आपल्याला, कारण जी सकाळी फक्त नट खोलून ठेवली होती. आता पत्रे काढायचं काम चालू होतं. लगेच पत्रे काढायला सुरुवात करून दिली एक एक करून. त्याच्यात जसं जसं पत्रे काढत होतो ते डुगुडुगु हालत होते. त्यात म्हणलं पडलं तो विषयच डायरेक्ट. दुसऱ्या पत्र्यांची नट खोलून घेतली. घर 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 घर। मग काय त्याच्यात हे पत्रे काढायला गेलो तर सगळे खाली पडून गेले. आयलं म्हणलं नशीबच खराब आहे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. ते झालं आणि लगेच आपण निघालो घराकडे जायला. म्हणलं जाऊ पटकन हातपाय बितपाय धुवून घेऊ. त्याच्यात पाणी भरायला गावात आलो. आरसीबीचं आणि सीएसके वाले दोघांचे फॅनचे चालू होते भांडणं. ते म्हणते एक सीएसके हरल, ते म्हणते आरसीबी हरल. आजचे सगळे काम आवरले निवांत बसलो भाऊ. म्हणलं आता थोडस थकलोय, मस्त झोपून घेऊ आता. आता भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.